गीततृप्ती या 96व्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण एकाच घरातले आहोत. तृप्तीताई तरी बँकेत नव्हत्या तरी त्यांची खूप इच्छा होती की बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला नोकरी मिळावी म्हणून. अपॉइंटमेंट लेटर आलेलं होतं, पण त्याचवेळी शिक्षिका म्हणून त्यांना दुसरं अपॉइंटमेंट लेटर आलं होतं BMCमधनं. घरचे म्हणाले की शिक्षिकेची नोकरी बरी आहे, राजाबिजा भरपूर असतात, त्यामुळे मग ते बँक सोडले. तर ते असं आपल्या घरचं झालं. असं उपस्थिती खूप चांगली. आपल्याकडे उपस्थितीला काही कधीच वाण असत नाही. मागच्या वेळी 200 मंडळी होती, आपण हिंदी गाण्यांचा कार्यक्रम केला होता तरी. आणि उपस्थिती कमी असली ना तरी सुद्धा त्याचा उपयोग वेगळ्या प्रकारे करून घ्यायचं कसं पुलंसारख्या व्यक्तीकडे असतं. अरुण दाते गायक सगळ्यांना माहिती आहे. अरुण दाते एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ते इंदूरला राहायचे आणि ज्यावेळी ते मुंबईत राहायला आले त्यावेळी पहिला कार्यक्रम त्यांचा जो होता तो कोणीतरी आयोजित केला होता, पण अतिशय तुरळक उपस्थिती होती. त्याचं कारण अरुण दातेचं नाव तेव्हा कोणाला माहीत नव्हतं, इंदूरला होते ते, त्यामुळे असं अलीकडे गर्दी कमी होती. पण अरुण दाते मी भाग्यवान असा की पहिलाच कार्यक्रम उपस्थिती तुरळक होती, पण त्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे ऐकायला आले होते कार्यक्रम. मला खूप आनंद झाला. मी जाऊन त्यांना नमस्कार केला पुलंना की आपण आलात, माझं भाग्य आहे की तुम्ही माझा कार्यक्रम ऐकायला आलात. फक्त म्हणाले मला जरा उत्सुकता आहे म्हणून विचारतो, उत्तर नाही दिलं तरी चालेल. पुलं म्हणाले काय नाही, म्हणजे माझं नाव माहिती नाही कोणाला, माझ्यासारख्या माणसाच्या कार्यक्रमाला तुमच्यासारखा एवढा मोठा लेखक आला, हे कसं काय. तेव्हा पुलं म्हणाले दाते गेलं महिनाभर माझी तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरने बाहेर जायला मनाई केली, बाहेर जाऊ नका म्हणून. कंटाळो घरी बसून महिनाभर. मग काल गेलो परत फॉलोअपसाठी आणि डॉक्टरला विचारलं, डॉक्टर किती दिवस चालायचं, कधी बाहेर पडू मी. त्यावर डॉक्टर म्हणाले असं का, उद्यापासून थोडं थोडं बाहेर जायला सुरुवात करा, पण एक पथ्य पाळा, जिथे कमी गर्दी असेल त्या ठिकाणी जात चाला. म्हणजे कमी गर्दीचा विनोदासाठी उपयोग करून घेतला म्हणून फुलं आहेत. असो तर आपण पुढच्या गाण्याकडे. मी जरी जॅकेट घातलं ना तरी गाण्याचं काम माझ्याकडे नाही. एखादं त्यांनी सांगितलं तर म्हणेन 2 गाण्यामध्ये ना गायकाला किंवा गायिकेला विश्रांती हवी असते, 1 मिनिट 1.5 मिनिट, तेवढंच माझं काम आहे. पण मी गाण्याबद्दल काही बोलत नाही, कारण निवेदन करायला व्यासंग लागतो. मी निवेदक नाही, त्यांना विश्रांती देणं एवढ्या उद्देशाने मधनं काहीतरी मी बोलत राहीन. आणि निवेदक नाही याच्यासाठी मंगेश पाडगावकरांनी एक चारोळी लिहिलेली खूप वर्षापूर्वी वाचली होती. मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. म्हणून माझं काम फक्त त्यांना विश्रांती देण्याचं असेल अजून असून. आणि तृप्तीताई म्हणतात ना की गाणं कोणी दिलं, कधी गायलं, किती झाली गायला, ही सगळी माहिती इंटरनेटवरती असते. त्यात वेळ घालवण्यापेक्षा एखाद दुसरं गाणं आपण जास्त म्हणून मला याचा त्यांचा विचार आवडला. तर आपण पुढच्या. आणि सगळी गाणी जुनी असतील, कारण आपण सगळे जुन्या जमान्यातली माणसं, सहसा कधी न ऐकायला आलेली गाणी पण सगळ्यांना माहिती असते की कशा कार्यक्रमामध्ये सादर करतो आपण. सुभद्राहरण चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया. Yes,
आपले स्टाफ माझे मित्र वसंत नेने आले म्हणजे थोडंसं असं ही सगळी गाणी मी म्हटलं आपल्या जुन्या काळातली सगळ्यांना आवडणारी आणि आपल्याला ना जुन्या गोष्टी सगळ्या आठवणी काढायला आवडतात. 1966 साली एक चित्रपट आला होता महाभारत या नावाचा, दक्षिणेकडचा चित्रपट होता, त्यामुळे ट्रीट सीनची रेड सेल होती. पण एक विचारायचं राहिलं, आवाज सगळ्यांना मागे येतो ना बरोबर? येतोय नाही तर विशालजी बसले. त्या विशालजीचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात ध्वनी व्यवस्था त्यांची असते आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जर सांगितलं 4 वाजता या म्हणून तर 3:50ला येतात. एकदाही कधी वेळेवर येत नाही, वेळेच्या आधीच येतात नाही, वेळेच्या नंतर तर कधीच नाही. त्यामुळे मला त्यांच्यावरती असं विश्वास असतो. तर जुन्या गोष्टी आपल्याला आवडतात. 1966 साली जो महाभारत नावाचा चित्रपट होता, सगळे मोठे मोठे नट होते त्याच्यामध्ये. त्यात असं एक दृश्य असतं की जुन्या गोष्टी अनेक वेळा वाटतं ना की खरं जुनं ते सोनं आपण म्हणतो, असं दृश्य होतं चित्रपटामध्ये. कर्ण आणि अर्जुन यांची लढाई गंभीर चाललेली असते आणि एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतात आणि त्या बाणामध्ये एवढी शक्ती होती की कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकलला जातो. छान चालली आहे, झूममध्ये चांगलं दृश्य दाखवलं ते. 8-10 हात रथ मागे ढकलला जातो हे बघितल्यावरती अर्जुन स्वतःच्या पराक्रमावर खुश झाला. पुन्हा लढाई चालूच आहे. थोड्या वेळाने कर्णाने अर्जुनाच्या रथावर बाण मारला आणि अर्जुनाचा रथ एवढा इंचभर सुद्धा नाही, थोडा मागे सरकला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाच्या रथाचा सारथ्य करत होते, कर्णाने बाण मारला, अर्जुनाचा रथ घोड्यांसकट एवढा 1 इंच मागे गेल्यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणाले, महावीर कर्ण की जय हो. त्यावर अर्जुन, चित्रपटामध्ये अर्जुन विचारतात कृष्णांना, केशव अरे त्या अर्जुनाचा रथ कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही आणि त्या कर्णाने माझा रथ एवढासा मागे ढकलला, तर लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? त्यावर अभय भट्टाचार्यांनी भूमिका केली त्या श्रीकृष्णाची. असा प्रश्न विचारल्यावरती कृष्ण उत्तर देतात अर्जुनाला, पार्थ अरे महाबली हनुमान रथावर तुझ्या विराजमान आहेत
तिन्ही लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावरती बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है. तर अर्जुनाला कळून सुद्धा की करणं आपल्यापेक्षा जास्त आहे, कारण एवढं सगळं असून सुद्धा त्याचा रथ एवढा काही ना मागे ढकलला. तसे की गोष्टी चांगल्या जुन्या सिनेमामध्ये अनेक गोष्टी असतात. जसं एक साधू शेतन चित्रपट होता का मेहमूदचा होता, त्यामध्ये ओमप्रकाश बँकेचे मॅनेजर दाखवले होते. कोऑपरेटिव्ह बँक छोटी होती. तर म्हणजे कसे दिग्दर्शक मंडळी असतात की एका छोट्याशा प्रसंगात ना त्या माणसाची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश करतात. असं दाखवले संध्याकाळ झाली, बँक बंद झाली, ओमप्रकाश घरीच चालले, तर वाटेत एक पक्षी विकणारा माणूस होता. पिंजऱ्यातले पक्षी रंगबेरंगी विकत होता. हे ओमप्रकाश जाऊन त्याला विचारतात, हे एक पिंजरा जातं, हे पंछी कितने में दिया? तो पक्षीवाला म्हणतो 70 रुपये. ओमप्रकाश विचारतात तसे काय? तो म्हणतो 50 रुपये पक्ष्यांचे आणि 20 रुपये पिंजऱ्याचे. ओमप्रकाश म्हणतात की मेरे को पिंजरा नहीं चाहिए, सिर्फ पंछी चाहिए. तो पक्षीवाला म्हणतो सिर्फ पंछी लेके आप क्या करोगे? पिंजऱ्याशी बदली करून काय करणार? ओमप्रकाश म्हणतात तुला काय करायचंय? तुला पैशाची मदत होणार, 50 रुपये देतो, मला पक्षी दे, पिंजरा नको. तो म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. मग ओमप्रकाश 50 रुपये देतात, त्याच्या हातात पिंजरा घेतात, पिंजऱ्याचं दार उघडतात. त्या 10-12 पक्षी होते ते भुरकन उडून जातात. तर तो पक्षीवाला म्हणतो ओ महात्मा, ये आपने क्या कर दिया? म्हणतो काय झालं? अरे बाकी पंछी उसको मार डालेंगे ना. त्यावर ओमप्रकाश म्हणतात त्या पक्षीवाला, मार डालेंगे तो क्या, आजादी की मौत तो मरेंगे. म्हणजे किती त्या वाक्यात अर्थ आहे बघा की तुझ्याकडे आज सरून 2 वर्ष पिंजऱ्यात मारणार, आजादी की मौत तो मरेंगे. असे दिग्दर्शक आणि असे अभिनेते वगैरे. चला आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आशाताईंचं गाणे झिणी झिणी वाजे पी.
तृप्तीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नका वाचू, मला वाक्य पुरं करून घ्या. हे असं कधी सांगायला लागत नाही. मराठी माणूस प्रगल्भ आहे, रसिक आहे, चांगलं असेल तर तो टाळ्या वाजवतो. त्यामुळे मी कधीही सांगत नाही तृप्तीताईंसाठी जोरदार टाळ्या, गरज नाही त्याची. आणि असं मागून मिळालं टाळ्याला मजा नसतं. तुम्ही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवता ना, तो आनंद वेगळा असतो. पण हल्ली ना सगळ्या शोमध्ये अतिरेक होतो. अनेक वेळा तर तुम्ही टाळ्या वाजवल्या, पुन्हा एकदा तृप्तीताई कशासाठी माणूस म्हणतो एकदा वाजवलं आहे ना प्रोफेशनसाठी. ते म्हणजे थोडं हिणकस वाटतं. ते आम्ही कधी सांगत नाही. मराठी माणसाला आवडलं तर तो करत असतो. असो, इंग्लंडचे त्यावेळेचे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर विन्स्टन चर्चिल सगळ्यांना माहिती आहे. त्यांची ओळख अशी की भारताला स्वातंत्र्य द्यायच्या ते विरुद्ध होते. म्हणत भारताला स्वातंत्र्य देऊ नका, भारतीय लोक राज्य करायला पात्र नाहीत म्हणून. ही चुकीची समजूत होती त्यांची. आपण सिद्ध केलं 75 वर्षात, ती गोष्ट वेगळी. पण ते चर्चिल अतिशय विरुद्ध होते स्वातंत्र्य देण्याच्या. तर त्यांच्याबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की ते इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर असताना रेडिओ स्टेशनवरती त्यांचं भाषण होतं 15 मिनिटाचं. त्यामुळे ते टॅक्सीत बसून रेडिओ स्टेशनला निघाले होते. टॅक्सीवाल्याने त्यांना ओळखलं नाही. कारण काय, सिनेमा लाईनीच्या लोकांना लोक ओळखतात, राजकारणात लोकांना एवढं टॅक्सीवाल्यांना ओळखलं नाही आपले प्राईम मिनिस्टर येते. तर ते आता कोणी म्हणलं की एवढा मोठा प्राईम मिनिस्टर ना, आणि तो टॅक्सीत बसून कसा गेला होता. अहो असतात तर नाही माणसं. आमच्या गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हा स्कूटरवर बसून भाजी आणायला जात असत. एक इन्स्पेक्टर सुद्धा बरोबर नसे, सारी माणसं असतात. मधु दंडवते केंद्रीय रेल्वे मंत्री असताना मधु दंडवते स्वतःचे कपडे स्वतः धुत असत. एवढी साधी माणसं असतात. तसे चर्चिल टॅक्सीत बसून चालले होते. टॅक्सीवाल्यांनी काय ओळखलं नाही. तर ते टॅक्सीवाल्याला म्हणाले चर्चिल साहेब की माझं 15 मिनिटाचं काम आहे रेडिओ स्टेशनला, भाषण वगैरे सांगितलं, माझं काम आहे 15 मिनिटाचं, तू थांब खाली, तुझ्या टॅक्सीचा परत मी घरी येईन. तो टॅक्सीवाला म्हणाला नाही सर सॉरी, मी थांबू शकत नाही. कारण आज म्हणाला आमच्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं रेडिओवर भाषण आहे, तुम्हाला मी ड्रॉप करून लगेच मी घरी जाणार, मला भाषण ऐकायचं. चर्चिल साहेब खुश झाले हो. म्हणाले की जनता किती आपल्यावर प्रेम करते की माझं भाषण ऐकायसाठी तो माणूस भाडं सोडायला तयार झाला. तेवढे थांब ना गड्या, दुसरी टॅक्सीवाला शोधायला लागेल. तू असं कर, मी तुला रिटर्न भाडं देणार, प्रश्नच नाही. शिवाय वरती 2 पाऊंड तुला जास्त दे, तू थांब ना. टॅक्सीवाला सॉरी सर, मी नाही थांबू शकत, सरांचं भाषण ऐकायला मला झालंच पाहिजे, मी नाही थांबू शकत, तुम्ही मला बीड घालू नका. शेवटी चर्चिल म्हणाले जाऊ दे, मी तुला 5 पाऊंड जास्त देईन, मला दुसरी टॅक्सी परत शोधायला नको, 5 पाऊंड जास्त देतो ना तुला. नाही म्हणाला, बिलकुल नाही. शेवटी चर्चिल त्या टॅक्सीवाल्याला म्हणाले मी तुला 10 पाऊंड जास्त देईन, थांब ना गड्या. त्यावेळी टॅक्सीवाला म्हणाला ओके नो प्रॉब्लेम, थांबतो. आणि त्यावेळी टॅक्सीवाला थांबला. भाषण झाल्यावरती त्या टॅक्सीत बसून चर्चिल साहेब परत निघाले आणि वाटेत टॅक्सीवाला विचारलं काय रे, मी तुला 3 वेळा सांगितलं थांब थांब थांब, तू सांगितलं नाही मला चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायचं, मी थांबू शकत नाही, आता कसं काय थांबलास. टॅक्सीवाला म्हणाला सर तुम्ही मला 10 पाऊंड जास्त देणार म्हणालात ना. झक मारत गेला चर्चिल म्हणाला. तात्पर्य चर्चिल साहेबांनी लिहिलं आहे की मी ह्याच्यावरून बोध 1 घेतला की माझी किंमत किती, फक्त 10 पाऊंड. त्यामुळे कुणी उगीच बाड्या मारू नये, यांची इथे अवस्था. अशा प्रकारे एक गमती. मी पुन्हा सांगतो की निवेदन करण्यापेक्षा ना हे लोकांना हल्ली असंच आवडतं, कारण ते सगळ्यांना माहिती असतं, कोणी म्हटलं कधी म्हटलं. फक्त आम्ही एक करतो की किस्से असतात ना हे सगळे बदलतो, कारण माझ्याकडे रेकॉर्ड असतं. पुढच्या दिवशी कोणी कार्यक्रम केला, गाणी कोणती होती, विनोद कोणते सांगितले होते, हे सगळं लिहिलेलं असतं. ते परत रिपीट होऊ नये म्हणून ती बँक ऑफ इंडियाची शिस्त बँक ऑफ इंडियाने दिली आम्हाला. ओके असो, तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया.
मागच्या वेळी आपण जे अभिनव जावळ छोडकर कार्यक्रम केला होता लता दीदींच्या गाण्याचा, ते हिंदी होते. तर आमची सहकारी अलका सावंत त्यांनी सांगितलं होतं नवीन चंद्रमा म्हणा म्हणून त्यावेळी एक म्हटलं होतं, पण वेळही खूप झाला होता म्हणून त्यावेळी मी म्हटलं की सगळ्या कार्यक्रम मराठी गाण्यांचा करू. त्यामुळे आज ते जुळून आलं. मी कोकणात ही गोष्ट मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. याचं कारण असं, प्रत्येक ठिकाणी ना कोकण 70% मुंबई म्हणजे कोकणातलीच आहे. तर कोणी ना कोणी निघतं म्हणून मी नेहमी आवर्जून सांगतो की देवगड माझं गाव, हा सांगा देवगड आहे माझं गाव म्हणून. कोणी ना कोणी निघतो. आता इथेच आमच्या अंगार सावंत वगैरे आहे तिकडे. तर कसं होतं, आमच्या कोकणातली माणसं चतुर असतात, त्यात वादच नाही. ज्यावेळी शिवसेना भाजप सरकार आलं ना त्यावेळी 1 रुपयात झुणका भाकर ही योजना सुरू झाली होती. महाराष्ट्रात ठिकठिकाणी 1 रुपयामध्ये झुणका भाकर द्यायची योजना चालू होती. तसं आमच्या देवगडला एसटी स्टँडवरती ते केंद्र होतं आणि ते चालवणारा जो होता तो दत्ता पारकर, माझा वर्गमित्र. तर एक दिवशी मी देवगडला गेलो होतो. सहज बघितलं रोज रांग लावून देईल, रोजचं असं ते चाय 1 रुपयात कोण देणार, ते लोक रांग लावून घेत असत. तर माझ्याबरोबर माझा भाऊ होता जो कोकणात राहतो देवगडला. तर तो सहज त्याला आम्ही सगळे कॉमन मित्र. त्याला भाऊ त्या दत्ता पारकरला म्हणाला, झुणका भाकर केंद्र चालवणाऱ्याला, तुका 1 रुपयात कसा काय नाही परवडता झुणका भाकर देऊ, 1 रुपयात कसं काय परवडतं द्यायला. आता वस्तुस्थिती अशी होती की जरी पब्लिककडनं 1 रुपया घेतला तर एका झुणका भाकरी मागे सरकार 9 रुपये अनुदान देत असे. म्हणून 9 रुपये सरकार द्यायचं म्हणून ते परवडतं. 1 रुपयात काय परवडतं, 8 दिवसाची वेळ नाही. तर भाऊ म्हणाला 1 रुपयात कसं काय रे परवडता तुका झुणका भाकर देव. तर तो दत्ता पारकर माझ्या भावाला म्हणाला, आता परवडता का नाही परवडता, देवचा ना आता चांगला देवचा. माझा भाऊ एवढा प्रभावित झाला, मला काय देव माणूस आहे बघा, परवडत नाही तरी 1 रुपयाला देतो तो. घरी आलं मी काय बोललो नाही. घरी आल्यावर भावाला म्हटलं, रे 1 रुपयाला ते परवडणार नाही, सरकार 9 रुपये अनुदान देतं म्हणून ते त्याला परवडतं. दोन्ही असं सांगितलं नाही ना, परवडता का नाही परवडता, देवचा चांगला देवचा. एकदा पुण्याला मी हा किस्सा सांगितला होता. तर एक भगिनी उठून उभ्या राहिला. म्हटलं बघा आमच्या कोकणातली माणसं कधी चतुर असतात ती. बाई उभ्या राहिला, म्हटलं याला चतुर म्हणत नाही हो, याला बेरकी म्हणतात. म्हटलं तुम्ही बेरकी म्हणा, आम्ही चतुर म्हणतो. बघा आता शेवटी काय, पण अशी माणसं खरंच असतात. असं आता सुभद्रा हरणमधलं मगाशी एक गाणं म्हटलं, त्याच्यातलं आता दुसरं एक गाणं आहे, आपण ऐकलं असेल. ते खूप वेळा लागत नाही पण सगळ्यांना खूप आवडतं. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी ते पडद्यावरती सादर केले.
बरोबर एक मला मित्र भेटला होता, तो म्हणाला 96 प्रयोगामध्ये निवेदन करतोय, काहीतरी त्यांच्याकडून घे. म्हणून म्हटलं आपण थोडीशी लग्नानुसार सत्यनारायणची पूजा उरकून घेतात. आपण लग्नानंतर सत्यनारायणची पूजा करत नाही, पूजा उरकून घेतात. तर त्यांच्या कार्यक्रमात म्हणजे गाण्याची हौस म्हटलं थोडी उरकून घेतली. असं आपल्याला आठवत असेल की आता आकाशवाणीची अस्मिता वाहिनी ना, त्याला पूर्वी मुंबई ब असं नाव होतं. आणि त्या मुंबई ब वर एक दर बुधवारी रात्री 9:30ला सुंदर कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाचं नाव होतं आपली आवड. आणि तो कार्यक्रम सादर करीत असत, कोणाला आठवतं नाव, कमलिनी विजयकर. त्यावेळी बुधवार झाला ना की 9:30ला कानात प्राण आणून आम्ही ऐकत जायचं, कधी येतात सुद्धा आपली आवड सादर करीत आहे कमलिनी विजयकर. आणि त्या कार्यक्रम एवढा लोकप्रिय होता की लोक पोस्ट कार्डावरून पाठवत असत फरमाईश, आणि त्याप्रमाणे ती गाणी लावायची. पण सगळी नावं फरमाईश ज्यांची आहे ना ती वाचून दाखवली जात असत. शेवटी असा अतिरेक झाला ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोकांकडे पोस्ट कार्ड, ते 5 पैशाचं पोस्ट कार्ड, नुसतं आकाशवाणी मुंबई म्हटलं की पोचायचं. तर कल्पना करा, 60 वर्ष झाल्या या गोष्टीला. 60 वर्षापूर्वी रेडिओवरती कोणीतरी माझं नाव उच्चारतोय, या गोष्टीचं जेवढं अप्रूप असायचं, त्यावेळी लोक भरभरून फरमाईश पाठवायची. आणि त्या कमलिनी विजयकर वाचून दाखवत असत, सांगलीहून नमो, परभणीहून नमो, नाशिकहून नमो, बोरीहून नमो. शेवटी इतका अतिरेक व्हायला लागला की गाण्यांची संख्या कमी व्हायला लागली, नावं वाचून दाखवता. त्यावर मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी लगेच एक व्यंगचित्र काढलं. ते व्यंगचित्र असं होतं, कमलिनी विजयकर त्या स्टुडिओमध्ये बसले, हातात लांब लचक आपल्या त्या ॲडिंग मशीनला भेंडवळ असतं ना कागदात, लांब लचक ते कागद घेऊन खाली असा पडलाय कागद, ते वाचतायत परभणी हो, सांगलीहून तमो, नागपूरहून तमो. आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. हे व्यंगचित्र एवढं प्रभावी झालं. एक व्यंगचित्र 10 वाक्याचं काम करतं. पुढच्या बुधवारपासून आकाशवाणीने निर्णय घेतला की प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 5 नावं वाचून दाखवायची आणि शेकडो इतर म्हणून. त्यामुळे बाळासाहेबांच्यामुळे ते नंतर काय होतं, गाण्याची संख्या इतकी कमी व्हायला लागली ना, त्यामुळे व्यंगचित्र हे खरोखर व्यंगचित्रकार ग्रेट असतो. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. आपल्या माणिक वर्मा ताईंचं ते गाणं आहे. मी या कार्यक्रमाच्या त्याच्यात मुद्दाम लिहिलं होतं असं की रिपीटेडली लिहिलं होतं मराठी गाणी म्हणायचं. कारण असं, मला माहिती आहे की जी मंडळी मराठी कळतं पण कविराचे विणतो शेले, विजय पत्रकार श्रीरामाची, अमराठी माणसाला या गाण्यामध्ये रुची वाटणार नाही म्हणून मी लिहिलं होतं की मराठी कार्यक्रम असेल. आले तर आनंदच आहे, पण इथे आल्यानंतर मग विधच होतो, अरे मानून नाही. तर बरोबर आहे, कविराचे विणतो शेले गाणं पुढच्या उत्तरेकडच्या माणसाला माहिती असायची शक्यता नाही म्हणून लिहिलं होतं. बाकी माझा गरज नाही, त्यामुळे मी लिहिलं होतं की मराठी कार्यक्रम. तर आपण ते गाणं ऐकूया, कविराचे विणतो शेले. कविराचे विणतो शेले, कौशल्य राम बाई, कौशल्य राम. कविराचे विणतो शेले, कौशल्य राम बाई, कौशल्य राम. भावड्या या भक्तांसाठी देव करी काम, कौशल्य राम बाई, कौशल्य राम.
एवढ्या टाळ्यांची अपेक्षा होतीच. कसं ही संधी दिल्याबद्दल श्री अशोक पै साहेब आजचे नाही आहेत काही कारणामुळे, प्रल्हाद शिवलकर आणि इतर सगळे आमची मंडळी, सगळ्यांचे ते नावं घेत नाही, त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही आलात त्यामुळे तुमच्याशिवाय काय कार्यक्रम कोण ऐकणार, त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मला शिवलकर साहेब आहे तुमची ओळख म्हटलं, माझी ओळख करून देऊ नका, सगळे माहिती एवढी तेवढा वेळ जातो. फक्त तृप्तीताईंची ओळख मी सांगतो अशासाठी की त्या निवृत्त शिक्षिका आहेत, म्युन्सिपल एडेड शाळेमध्ये शिक्षिका होत्या त्या, आणि त्यासाठी संगीत विचारत झाल्या, पण शाळेत नोकरी असं नाही काही जमलं नाही. पण त्यांनी निवृत्तीनंतर ते गाण्याची आपली जी आवड होती ती जोपासली. आणि त्यांची आणखी ओळख म्हणजे त्यांना महापौर पुरस्कार देखील मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, पु ल देशपांडेंचं नाटक तुझ्या तुझापाशी, त्यामध्ये डॉक्टर सतीश आणि उषा ही जी जोडी आहे, त्यामध्ये उषाची भूमिका त्यांनी काही प्रयोगामध्ये केली होती. आणि त्या उत्तम कवयित्री आहेत. त्यांनी आजपर्यंत 524 कविता लिहिल्या आहेत आणि त्यापैकी 262 कवितांना सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाले. म्हणजे सक्सेस रेट किती आहे बघा, 50% जास्त सक्सेस रेट आहे. आणि नुकताच त्यांचा शिकागोला महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे त्यांचा काव्यतृप्ती म्हणून कार्यक्रम असतो, कवितांच्यावरती असतो. गीततृप्तीचा काव्यतृप्ती तो ऑनलाईन झाला होता अर्थात. तर अशा प्रकारे आणि अतिशय विनम्र अशा त्या आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे त्या तुमच्या सगळ्यांसारख्यात उत्तम गृहिणी देखील आहेत. आजही त्यांचा मुलगा सून IT क्षेत्रात आहेत. आपल्याला माहिती आहे IT क्षेत्रामध्ये काही कामाच्या तासात गणतीच नसते. त्या म्हणतात सुनेला, मी धडधाकट आहे, मी घरचं बघेन, तुम्ही करिअर करा, आताच वेळ आहे म्हणून. आता स्वतः सगळं करून परत घरी गेल्यावर ती करणार. आणि तुम्ही सगळ्या उत्तम गृहिणी आहेत, प्रश्नच नाही. एवढं सगळं करून बँकेमध्ये काम करून सगळं संसार केलं तसं त्या पण उत्तम गृहिणी आहेत. फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो की त्यांची सून IT मध्ये आहे. तिला एका ऑफिसशी सांगितलं, भद्रा मॅडम फक्त एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की आता मी कौशल्यचं राम गाणं म्हटलं तुम्हाला कळलं नाही तर मी माझं जास्त लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे होतं, म्हटलं बोर होतं की ऐकतात. त्या रामा नामाची ताकद येते असं. तर सुनबाईनं ऑफिसमधनं सांगितलं की तुम्हाला 6 महिने आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवतो ऑफिसच्या कामासाठी. तर सुनेंनी लगेच ऑफिसमध्ये सांगितलं मला जमणार नाही, कारण माझा 2 वर्षाचा लहान मुलगा आहे, त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही ऑस्ट्रेलियाला आणि ठेवून जाऊ शकत नाही, तर मला जमणार नाही, दुसऱ्या कोणतरी पाठवा. घरी आल्यावरती सुनबाईंना सासूबाईंना सांगितलं की असं मला ऑफिस सांगत होतं, मी नाही म्हणून सांगितलं. ह्या म्हणायला वेळी आहेस का तू, एक तर ऑफिसतर्फे परदेशात जायचा संधी मिळत नाही आणि तू मिळालं नाही का म्हणाली. मी म्हणाली 2 वर्षाचा नातू तुमचा, त्याला काय घेऊन जाणार का मी आणि ठेवून कसं जाऊ, नाही म्हणून सांगितलं. त्या म्हणाल्या ते तू माझ्यावर सोड, मी काय करायचं ते बघते, पहिल्याच ऑफिसला फोन कर, मी तयार आहे म्हणून. मग सुनीने ऑफिसला फोन केला, मी तयार आहे तयार. आणि मग ऑफिसनी 6 महिन्याच्या ऐवजी 8 महिने त्यांना ऑस्ट्रेलियाला ठेवलं होतं. आणि त्या 8 महिन्याच्या काळामध्ये 2 वर्षाचा नातू ह्या आजीने इतका छान सांभाळला होता, काही त्रास नाही, काय नाही करायचं. पण गंमत म्हणजे की जो आजी नातूचा बॉन्डिंग असं 2 वर्षाचा नातू कधीच आईची आठवण काही पण इतका छान सांभाळा, आईची आठवण नाही काय, सगळं छान चाललं होतं. बिल्डिंगमध्ये माहिती होतं या घरातील सून ऑस्ट्रेलियाला गेली, 8 महिन्यांनी येणार म्हणून. एक दिवशी काय झालं, शेजारी काम झाल्यावरती दुपारचं जेवण झाल्यावरती गप्पा मारायला आले. आता काय लोकांना ना फोड असते उगीच, आता सगळं व्यवस्थित चाललंय ना, त्या पोराची आई गेली माहिती आहे ना. तिने विचारलं बाळाची आई कुठे गेली, त्या गरज होती की. आता एखादा मुलगा असतं लगेच रडलं असतं ना, मला आई पाहिजे, आईकडे घेऊन जा. बाळाची आई कुठे गेली म्हटल्यावरती त्यांनी काय सांगितलं, अजिबात रडला नाही, की आईची आठवण काढली नाही. माझी आई आशिष्या ऑस्ट्रेलिया म्हणतात नव्हतं 2 वर्षाचं पोरं आशिष्याला गेली आहे म्हणून सांगितलं. हो, कशाला गेली आहे, कांगारू आणायला. कारण या आजीनी अंतरपीमधलं कांगारूचं चित्र त्याला दाखवलं नातवाला, सांगितलं तुझी आई आहे तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. त्या आशेवरती ती पोरगं छानपैकी राहिलं. येताना आई घेऊन आलं, खरं कांगारू नाही ते मोठं आणलं होतं, पण तो पोरगा इतकं छान राहिला. तुम्हाला सुद्धा बॉन्डिंग एवढं दोघांचं आहे ना, तेव्हापासून आजपर्यंत कधी आपल्याला कधी लागलं, खरचटलं, जखम झाली तर पहिलं तोंडातनं शब्द काय येतो, आई ग. ते पोरगं तेव्हाही आणि आजही काय लागत, आजी ग असं म्हणतात. आई ग आजी ग म्हणतात. पण गंमत म्हणजे सुनेला त्याचा राग येत नाही, सुनेला कौतुक वाटतं की किती आजीचं आणि नातवाचं बॉन्डिंग येते. पण अनेक वेळा काय होतं, या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मला नेहमी वाटायचं सिरियलमधले ना
हे निर्माते मालिकेचे हे काही गोष्टी का दाखवत नाही. ते तागडे म्हणून धर्माचं आहे, ते माझे मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं अरे एवढ्या चांगल्या गोष्टी कर. परवा घाटकोपरला एका कार्यक्रमाला गेलो होतो महिला मंडळामध्ये. त्या 75 वर्षाच्या आजी त्यांच्या सुनेनी तिचा वाढदिवस एवढा मंडळात साजरा केला ना, त्या सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाली माझी सून नाही हो, मुलगीच आहे माझी, ती मुलगी काय करेल एवढं. म्हणजे इतक्या छान छान गोष्टी घडत असतात. तर मी निर्मात्याला म्हणतो तुम्ही ह्या गोष्टी का दाखवत नाही, लोकांना चांगलं ऐकायला आवडतं ना. तर त्याने मला विचारलं, म्हणाला तू तिथं मी चित्रपट बघितलास का तू. म्हटलं हो, सुहास जोशी, मोहन जोशी, तू तिथं मी छान चित्रपट होता. तो म्हणाला फक्त 5 आठवडे चालला आहे. जे तुम्ही चांगलं म्हणता तो 5 आठवडे चालला आणि माहेरची साडी 55 आठवडे चालला. म्हटलं लोकांना रडणं छळणं हेच बघायला हवं असतं, आम्ही तरी काय करणार. ते ही वस्तुस्थिती आहे असं. तर पण पुढच्या गाण्याकडे वळूया. हे गाणं सुहासिनी चित्रपटातलं आहे. मला त्यातलं काही कळत नाही. फक्त एक सांगतो की त्या गाण्याचा सुरुवात आहे ना ती यमन रागानी आहे, समारोप यमन रागानी आहे आणि मधली 4 कडवी आहेत ती 4 वेगवेगळ्या रागामध्ये आहेत. आता तुम्ही म्हणता गाण्याचं काही कळत नाही, हे कसं कळतं. अहो 95 प्रयोगात त्याच बोलत होत्या, 96 प्रयोगात मी बोलतो, कारण मला कळत काय नाही. पोपटपंची केली पण. तर सुहासिनी जीवाला का कधी रेशील तू, ते गाणं नाही गेला.
50 वर्ष झाली तरी देखील आपल्याला अजून त्याची गोडी टिकून असते असं. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पूर्वी प्राण हे एकमेव खलनायक होते, पण ज्यावेळी शत्रुघ्न सिन्हाचा उदय झाला त्यावेळी थोडीशी कामं शत्रुघ्न सिन्हाला मिळायला लागली. पण शेवटी प्राण 40 वर्ष त्यावेळी त्यांना क्षेत्रात झाली होती. उपकारमध्ये मग प्राणचं एक वेगळं रूप मनोज कुमारने दाखवलं, ते सगळ्यांना माहिती आहे. तर एका फिल्मी पार्टीमध्ये एक ग्रस्त आहेत, ते माझे मित्र आहेत, ते म्हणाले एका फिल्मी पार्टीमध्ये असं झालं की सगळेच सितारे होते, त्यामध्ये प्राणसाहेब आणि शत्रुघ्न सिन्हा त्या पार्टीमध्ये आले होते. तर शत्रुघ्न सिन्हा प्राणसाहेबांच्या समोर आले तर लोकांना काय अपेक्षा होती की शत्रुघ्न सिन्हाचा नुकताच उदय झाला होता, ते वाकून नमस्कार करते प्राणसाहेबांना, त्यांचा आशीर्वाद घेते. प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं. शत्रुघ्न सिन्हाच्या थोडी काय लोकांना यश पचत नाही तसं थोडंसं शत्रुघ्नाचं झालं होतं. प्राणसाहेब समोर आले होते, त्यांनी नमस्कार वगैरे काही केला नाही. जरा कुर्ऱ्यात शत्रुघ्न सिन्हा म्हणाले प्राणसाहेबांना, ऐसे तो आजकल मैंने आपकी छुट्टी कर दी है, ऐसे तो मैंने आजकाल आपकी छुट्टी कर दी. छुट्टी कर दी एवढं काही कामं गेली नव्हते प्राणसाहेबांची, थोडी थोडी मिळत होती शत्रुघ्नाला, पण त्या यश डोक्यात गेल्यावर ऐसे तो मैंने आजकाल आपकी छुट्टी कर दी आहे. लोक एकदम चमकले, त्यांना वाटलं आता प्राणसाहेब भडकणार, काहीतरी त्याची करडपट्टी काढतील वगैरे, पण तसं काही झालं नाही, कारण मोठी माणसं खरोखरच मोठी असतात. प्राणसाहेब काही बोलले नाही वाक्यावरती, फक्त एक 10 सेकंद पॉज घेतला आणि प्राणसाहेब शत्रुघ्नांना म्हणाले, बेटा छुट्टी करना बहुत आसान है, लेकिन इंडस्ट्री में 40 साल टिकना बहुत मुश्किल है. आणि त्यानंतर 8 वर्ष, एकूण 48 वर्ष प्राणसाहेब इंडस्ट्रीमध्ये होते. शत्रुघ्न सिन्हाची करिअर फक्त 16 वर्षामध्ये संपली. त्यामुळे कोणी किती डोक्यात हवा घ्यायची ते आपल्याला आपण समजून चालायचं. चला पुढचं जे गाणं आहे ते हिंदी आहे. थोडंसं चटणी कोशिंबिरीसारखी 1-2-3 हिंदी गाणी ठेवली आहेत. तर निवेदनाचं असं असतं की विशेषतः गाण्याचं निवेदन असं म्हटलं की असं म्हणतात की निवेदन हा हारामधल्या दोऱ्यासारखा असावा, तो आहे हे जाणवलं पाहिजे पण तो दिसला नाही पाहिजे. त्याला जोडून मला असं पुढे म्हणावंसं वाटतं की या सुंदर छोट्या मोठ्या फुलांना आणि पानांना घट्ट धरून ठेवायचा तो दोरा पण मजबूत असायला हवा. आणि ही मजबूती मिळते किस्स्यानी आणि गमती जमतीने. आणि हे असे किस्से पुरवण्याचे काम करतात आपले आजचे निवेदक. तर पुढचं जे गाणं आहे हे आपले रिदम किंग म्हणजेच ठेक्यांचा जादूगार ज्याला म्हटलं जातं ते ओ.पी. नय्यर साहेब. अगदी अविस्मरणीय त्यांची संगीत शैली आणि त्याला ओरिजिनल संगीतकार असं ओ.पी. नय्यर साहेबांना म्हणतात. तर त्यांचं एक सदाबहार गीत आहे ये चांदसा रोशन चेहरा. आणि हे गीत आपले ठाकूर सर अतिशय सुंदर सादर करतात. तर आपण आता ऐकूया ये चांदसा रोशन चेहरा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई रात है मेरा. तारीफ करो क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई रात है मेरा. तारीफ करो क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत भी है, लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैंने माना, वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे. ऐसा में तेरी सनी कुछ ऐसी बला का जादू, सौभाग्य समांगा दिल को कर हो करा बेकाबू. तारीफ करो क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.
ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई रात है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया। मैं खोज में हूँ मंदिर की, और मंदिर पास है, टुकड़े से हटा दो बात, हो जाए दूर अंधेरे, हो जाए दूर अंधेरे। माना कि जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, कोई वक्त जरा मैं देखूं अंदाज मेरा मस्ताना। तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया। ये चांद से रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई बादल इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया। 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 कितनी तारीफ करूं आपकी। वो एक म्हणताना घाम फुटला ठीक आहे. कसं आहे, संगीत विचाराच्या बाजूला बसलं ते कसं असतं, घोडागाडी असते ना ती डवलात चालू असते, कारण दोन उमदे घोडे जुंपलेले असतात. कल्पना करा एखाद्या दिवशी एखादा घोडा आजारी पडला आणि त्या घोड्याचा जर की बैल जुंपला, तर त्या बैलाची काय अवस्था आहे घोड्याबरोबर धावताना, ती अवस्था माझी होती जुगलगीत म्हणणं. असं आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. एक सॉफ्ट गीता दत्तचं गाणं, एक ऐका गाणी अशी असतात ना की गीता दत्तचा जन्म त्या गाण्यासाठी झाला असं वाटावं. ते एक छान गाणं आपण ऐकूया. पिया आहे सोजिया. सोजिया में समाए गयो रे, के मैं सजमज की सजमज गवा गई थी। पिया है
त्या टाळ्या कलाकाराला ऊर्जा देतात. धन्यवाद. पूर्वी कसं होतं, एक 50 वर्षापूर्वी एखाद्या माहेर सासूरवाशिणीला माहेरी जायचं तर कठीण असो. सासऱ्यांची परवानगी, सासूची परवानगी, नवरोजीची परवानगी, त्यामुळे मनात आलं की जाणी माहेरी असं होत नसे. आता कसं होतं, बायका सांगता हे आणि आता आईकडे जाते 4 दिवसांनी जाऊ का वगैरे असे प्रश्न असत नाही. पण चांगलं आहे एका अर्थी ते. ती फार जुलूमशाही खूप होती ती जायला. तर त्या काळी मग जसा सण आला, श्रावण आला, सण आले, पण हिला माहेरी जाता आलं नाही. मग ते डोळे भरून देतात तिचे. मग त्यात करून गजानन वाटव्यांची अनेक गाणी अशी स्त्रियांची गाणी होती, पण ती खूप ताकदीने गजानन वाटव्यांनी म्हटली होती. ते प्रसंगी जरा छान दाखवलं आहे. ती सण चालू आहे आणि हिला माहेरची आठवणी पण जाऊ शकत नाही. ते गाणं छान होतं बघा. फांदीवरी बांधिले ग मुलीनी डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. ही चाल शंकर जयकिशनच्या एका गाण्यासाठी गजानन वाटव्यांनी किती सौहार्दपूर्ण वातावरण असतं ते म्हणाले, ही चाल आहे ना माझी मराठी, तू वापर ना. मग त्या चालीवरती गाणं बनलं शंकर जयकिशननी. उडती हवा गाती हवा सपने जगाए, नन्हा सा दिल मोरा मचल मचल जाए. आणखी दुसरं पण आहे ना रे. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. हा फरक आहे संगीत विशारद आणि नॉन संगीत विशारद असं. तशी एक हिंदी गाणं मला माहिती नाही, आधी हिंदी आलं की मराठी आलं. ते हिंदी गाणं सांगतो. प्रार्थना नावाचा चित्रपट होता, त्यामध्ये एक गाणं होतं. ओरस कोणी ओळखते तुम्हाला मराठी गाणं ओळखत तुम्ही? ओ रसिया मोरे भैया, ओ रसिया मोरे भैया, चीन लियो मोरा जिया, ओ रसिया. चला होऊन एकदम. बँक ऑफ इंडियामध्ये क्रीम घेतात. पूर्वी मला कोणतरी सांगितलं होतं की सगळ्यामध्ये पहिल्या क्रीमवाले बँक ऑफ इंडियात पोस्टिंग मिळतं. ये रे घना जाऊ घाल माझ्या वना. ये रे घना ये रे घना. ये रे घना ये रे घना.
आजचा 96वा प्रयोग आहे. 97वा प्रयोग 4 जानेवारीला इथे लिंक रोडवर एक हाऊसिंग सोसायटीमध्ये. हे कार्यक्रम आम्ही सगळीकडे करतो, हॉलमध्ये करतो. ज्येष्ठ संघ, महिला मंडळ, हाऊसिंग सोसायट्यांचे असे वर्धापन दिन असतात, सगळ्यांची पूजा असते, कुठे होऊ शकतो कार्यक्रम. 100वा बहुतेक इथेच होईल, कारण आमची पितृच आहे ज्येष्ठ नागरिक संघ असो. आणि ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होत आहे, त्यामुळे उद्या सकाळी यूट्यूबची लिंक सगळ्यांना ग्रुपवरती टाकेल. त्याची म्हणजे आली नाही त्यांना बघता येईल, त्यांना आवडले ते पुन्हा ऐकू शकतील असो. चांगली बायको मिळणं हे भाग्याचं लक्षण असं असं म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं आहे, पण मला नेहमी जळती बायको येत नाही. म्हटलं किती काय रोज बरेच कोण रडे कार्यक्रम होत असतं, रोज कुठे कुठे येणार असो. पण चांगली बायको मिळणे भाग्याचं असं, चांगले शिक्षक मिळणं हे देखील आपलं भाग्य असतं. ते मला खूप लाभलं. मला शिक्षक खूप चांगले भेटले शाळेत असताना, हायस्कूलमध्ये असताना एकदा म्हणजे कसं विचार करायला आपण प्रवण होतो ते मला आता त्याचं महत्त्व कळतं. तेव्हा अक्कल नव्हती करायची. शिक्षकाने विचारलं, त्या काळी 60 वर्ष झाली, ग्रामोफोनचे रेकॉर्ड असतात, आता CD वगैरे सगळं जमून आला, पेन ड्राईव्ह आहे. त्या ग्रामोफोनचे रेकॉर्ड्स असतात, त्याकडे हात लावायला मिळत नसतं. आमच्या पंचकृषीमध्ये दोघांच्याकडे, एक डॉक्टर आणि एक व्यापारी होता, त्यांच्याकडे रेकॉर्ड प्लेअर होते. मग सत्यनारायणची पूजा कुठे असली की तो रेकॉर्ड आमचे विशाल रेडकर येतात, तसे मंडळी रेकॉर्ड घेऊन यायची. ते लांबून बघायचे, त्या पुत्रा असतो करण्याच्या समोर बसलेला वगैरे, हात कधी लावायलाच मिळायचं नाही. ते एकदा शिक्षकाने प्रश्न विचारला, तुम्ही ग्रामोफोनचे रेकॉर्ड हातात घेतली का? म्हटलं नाही, बघितली आहे. त्याच्यात जे चित्र असतं ना, म्हटलं करण्याच्या समोर कुत्रा बसलेला असतो. तर शिक्षक म्हणाले, तो कुत्रा आहे का कुत्री आहे, कोणी सांगू शकेल का? म्हटलं नाही सांगता येणार. ते म्हणाले, त्याच्या खाली आणखी काय लिहिलं असतं HMBच्या खाली? म्हटलं हीच मास्टर्स वाईफ. अरे गदड्यानं, हीच मास्टर्स वाईफ म्हणजे कुत्रा आहे, तो कुत्री असतील हर मास्टर्स वाईफ लिहिलं असतं. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीत विचार कसा करायचा ते त्याने आम्हाला शिकवलं. तर आपण पुढच्या गाण्याकडे. काही सगळ्या प्रकारची गाणी म्हणतात, भक्तिगीतं म्हणतात, भावगीतं म्हणतात, लावण्या देखील म्हणतात. फक्त कसं लावणी आम्ही घेतो, आता घेणार आहोत लावणी, पण सोजवळ असते. कारण ना आमचे सगळे श्रोते हे एकतर ज्येष्ठ नागरिक आपल्यासारखे किंवा महिला मंडळ असतात, त्यामुळे गाण्याची निवड हे तारतम्य पाळायलाच जातं. परवा एका ठिकाणी गेलो होतो ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, दुसरा कोणता तरी कार्यक्रम होता. तर ज्येष्ठांना कुठची गाणी हे करायची आपण ठरवायला पाहिजे ना. तरी गाणं घेत होते, गोविंदाचं गाणं आहे ना, मी तो रस्ते मी जायला भेळपुरी खायला, लोकांच्या चेहऱ्यावर कळतं होतं ना, ॲक्सेप्टेबल नाही. कारण हे आमचं कविराचं विणतो शैली वगैरे आपलं ते कल्चर आहे, पुढच्या वेळीसाठी ठीक आहे. तर एक सोजवळ लावणी आपण घेऊया, उघडी माझी सांडली कर. जयश्रीबाई, मला ते अजून आठवतं, जयश्रीबाई हे गाणं सुरू व्हायच्या आधी अशा पायाला डोकं लावतात आणि ते रुपयाचं नाणं. मला नेहमी वाटायचं ते नाणं बरोबर चिकट नाही चिकट तसं काय झालं असतं, ते जुन्याच्या काळात मला असतं. नंतर कळलं ते एकदा तसा सीन घेतात, एकदा असा घेतात, मग जोडतात. एवढं सोपं असतं ते. तर ते आपण त्यांच्याकडून ऐकूया, उघडी माझी सांडली.
देशपांडे यांनी एका ठिकाणी लिहिलं होतं की एवढे पेपर उघडला की गुन्हेगाराच्या बातम्या जास्त दिसतात आणि त्या गुन्हेगाराच्या बातम्यामध्ये ठराविक नावं असतात. पाक्या, गुड्डू, बाबण्या, याकूब वगैरे अशी नावं असतात. ते म्हणतात कधीतरी तुम्ही अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली का कधीतरी की नितीन बर्वे आणि गणेश कुलकर्णी या दोन नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि वॅगनमधला माल लुटून नेला, अशी बातमी कधीतरी होते का? ते म्हणाले जोशी, आपटे, वेरे, कुलकर्णी, ठाकूर, ने देसाई ही मंडळी काय गुन्हा करतील जास्तीत जास्त? ऑफिसच्या कामासाठी जर बाहेर पाठवलं तर बसनी प्रवास करतील आणि टॅक्सीचं भाडं ऑफिसकडे क्लेम करतील. ह्यापेक्षा जास्त गुन्हा त्यांच्याकडनं घडणं शक्य नाही. किती मुलांचं छान निरीक्षण होतं बघा. आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. पुन्हा जुनं गाणं आहे अपराध चित्रपटातलं. अपराध या चित्रपटामधले गाणं रमेश देव आणि सीमा. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला. 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 निळसर चंचल पाण्यावरती, निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग कुठली. निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग कुठली. छंद कधी करणार तुला, छंद कधी करणार तुला नाचणाऱ्या जला. सांग कधी करणार तुला भाव माझ्या
अरे हे इथे घेतलं तर चालेल ना. कोई गोरे गोरे काल काल पे तुझे तुझे बन उस तेरा क्या कहना. गोरे गोरे काल काल पे तुझे तुझे बन उस तेरा क्या कहना. मेरा दिल तो जाने जा चुरा के चली कहाँ नशे में बड़ी बड़ी. ओए बैठी बैठी चल चल है लटके जैसे डल उस तेरा क्या कहना. बैठी बैठी चल चल है लटके जैसे डल उस तेरा क्या कहना. भला कितनी दूर से कहूँ क्या दूर से मेरे पास आए. भला कितनी दूर से कहूँ क्या दूर से मेरे पास आए. गोरे गोरे काल काल पे उलझे उलझे बल उस तेरा क्या कहना. तमन्ना भी कम से कम कोई फूल बन के हम तेरी सुर्ख फूल. कोई बैठी बैठी चल चल है लटके जैसे डल उस तेरा क्या कहना. बैठी बैठी चल चल है लटके जैसे डल उस तेरा क्या कहना. गोरे गोरे काल काल पे उलझे उलझे बल उस तेरा क्या कहना.
ओए गोरे गोरे गाल गाल पे उलझे उलझे बाल दोस्त तेरा क्या कहना गोरे गोरे गाल गाल पे उलझे उलझे बाल दोस्त तेरा क्या कहना ओ मेरा दिल तो जानेगा चुरा के तेरी बहार नशे में बड़ी बड़ी ओए बैठी बैठी चल चल है लचके जैसे डल बस तेरा क्या कहना बैठी बैठी चल चल है लचके जैसे डल बस तेरा क्या कहना भला कितनी दूर से कहूँ क्या हुजूर से मेरे पास आई भला इतनी दूर से कहूँ क्या हुजूर से मेरे पास आई गोरे गोरे गाल गाल पे उलझे उलझे बाल दोस्त तेरा क्या कहना तमन्ना भी कम से कम कोई फूल बन के हम तेरी जुल्फ चूम कोई बैठी बैठी चल चल है लचके जैसे डल बस तेरा क्या कहना बैठी बैठी चल चल है लचके जैसे डल बस तेरा क्या कहना गोरे गोरे गाल गाल पे उलझे उलझे बाल बस तेरा क्या कहना
समारोपाकडे आलो. खूप मजा आली तुमच्याबरोबर हे कार्यक्रम करताना. पुन्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही एवढा वेळ आलात, त्या कार्यक्रमाला वेळ दिली. आणि मी म्हटलं निवेदक मी नाही आहे म्हणून, कारण निवेदन होणं खूप कठीण असतं. एक अभ्यास लागतो आणि खूप सांभाळायला लागतं, कारण हल्ली काय कोणाच्या भावना कधी दुखावतील का सांगता येत नाही. त्यामुळे निवेदन जपून करायला लागतं. मला ह्या बाबतीत आदर्श मी मानतो भाऊ मराठे निवेदक. कित्येक गाण्यामध्ये भाऊ मराठे निवेदक असलं ना की त्यांचं जास्त लक्षात राहत असतं. मला एकदा आठवतं की किती मोजून बोलायला लागतं. एका कार्यक्रमात भाऊ मराठे म्हणाले होते की सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही नवीन काही सांगत नाही. त्यांनी म्हणाले मी नवीन सांगत नाही, पण सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणाले की आपल्याकडे असं म्हणतात, ब्राह्मण जातीमध्ये 3 पोट जाती, कराडे, कोकणस आणि देशस्थ. तर ते म्हणाले असं म्हटलं जातं की शिधा मागून आणावा तो देशस्थानी, रांधावा तो कराड्याने आणि वाढावा तो कोकणस्थानी. कारण एवढ्याच्या भांड्यातलं तूप 100 माणसांच्या पंक्तीत वाढून अर्धभांड शिल्लक ठेवायचं, ही किंवा फक्त आणि फक्त कोकणस्थच कमी जाणे. बघा किती छोटी गोष्ट. त्यांनी अंगुली निर्देश स्वतःकडे केला. तुम्हाला म्हणत नाही मी भावनापट्ट दुखत आहे, मी मला म्हणतो. म्हणजे एका छोट्या गोष्टीत मी एवढं शिकलो की किती बारीक सारीक पथ्य पळायला लागतात. ही किमया फक्त कोकणच करू जाणे. त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये या गेल्या कित्येक वर्षात भेटतो. अनेकांकडून काही ना काही शिकायला मिळतं. तर आपण आजचा कार्यक्रम सादर करताना खूप आनंद झाला. आपल्यासारख्या सर्व रसिक श्रोत्यांच्या समोर अतिशय आनंद झाला. तुमची सगळ्यांचं प्रोत्साहन आणि दादही भरपूर मिळाले. आता आजच्या कार्यक्रमाचा शेवट एका अभंगाने करूया. 13 नंबर कमी 13. माझा सखा
आणि एक कार्यक्रम असतो आनंदाचे डोई या नावाचा, तो लवकरच बहुतेक ह्या ठिकाणी होईल पसायदान्य संस्थेतर्फे. तो असा मिश्र आहे, काव्य नाट्य संवाद असा मिक्स आहे. तो फक्त गाण्याचा नाही आहे, थोडे नाट्यसंवाद वगैरे मिश्र कार्यक्रम आहे. त्याचे 10 प्रयोग झाले. तर पसायदान होईल त्यावेळी सगळ्यांना तुमचे नंबर माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला कळवीन. तो अर्थातच विनामूल्य असेल, बहुतेक ह्या ठिकाणी होईल किंवा वेणूबद्दल तर कळवीन. त्यावेळी नक्की या आनंदाचे डोई. तर सगळ्यांचे आभार. आणि मी आता माईक सुपूर्द करतो आणि ते शिवलकर साहेबांच्याकडे. रसिकच होते आणि मराठी गायनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो, आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम खरोखरच सुरेल झाला. पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे, गाण्या इतकाच चहा आणि नाश्त्यानेही कार्यक्रम रंगला. सर्वप्रथम सुरेल आवाजाने आपली मने जिंकणाऱ्या सर्व कलाकारांचे म्हणजे चंद्रशेखर ठाकूर आणि तृप्तीताई सरदेसाई यांचे मनपूर्वक आभार. आणि ह्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन हे चंद्रशेखर ठाकूर आणि तृप्ती सरदेसाई यांनीच केलं आहे. त्याबद्दल त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार. आणि पूर्ण म्हणजे त्यांनी हॉल बुकिंग करणं, साऊंड सिस्टीम हे करणं, हे सगळं त्यांनीच केलं आहे. आम्ही फक्त त्यांना म्हणजे फक्त मेंबर्स जमा करण्याची एवढीच फक्त आम्ही मदत केली आहे. बाकी सर्व श्रेय त्यांनाच आहे. हे चोवीस आणि पोळवणीचा नाश्ता पुरवल्याबद्दल नाश्ता पुरवठाकार श्री हे अक्षय राणे यांचे मनपूर्वक हे आभार मानतो. तसेच सिस्टीम साऊंडवाले विशाल रेडकर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. तसंच हे आपल्याला ज्येष्ठालय ज्यांनी हे आपल्याला हे असं आपल्याला दिले आहे, त्या ज्येष्ठालय कमिटीचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आता आपण शेवटचं म्हणजे राष्ट्रगीताने आपण याचा शेवट करावा. सगळेच म्हणतील ना, सर्व म्हणणार. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.